नमस्कार मित्रांनो. मूलभूत हक्क नावाचा चॅप्टर आहे. पॉलिटिक्स मधला सगळ्यात महत्वाचा जर कोणता चॅप्टर असेल, तर तो आहे मूलभूत हक्क. हमखास अशी कोणतीच परीक्षा नाहीये, की ज्या परीक्षेमध्ये या चॅप्टरवरती प्रश्न नाही विचारलेला. प्रत्येक परीक्षेला प्रत्येक परीक्षेला या घटकावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे चॅप्टर आपल्यासाठी फार फार महत्वाचं आहे. मूलभूत हक्क म्हणजे काय? तर संघराज्य आणि राज्यक्षेत्र संघराज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र हे भाग 1 मध्ये दिलेले आहे. ते आपण पाहिलं. तर कोणत्या भागात काय दिलेलं असा आयोगाचा प्रश्न. तर भाग 1 मध्ये काय दिलंय? संघराज्य त्याचे राज्यक्षेत्र. भाग 2 मध्ये नागरिकत्व येतं. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क येतात आणि भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व येतात. तर हे जोड्या लावायला असा एक प्रश्न आहे. त्यामुळे ते आपल्याला पाठ पाहिजे. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व, भाग 1 मध्ये संघ राज्य आणि त्याचं राज्यक्षेत्र आणि भाग 2 मध्ये नागरिकत्व येतात. ठीक आहे. आता मूलभूत हक्काला आपण सुरुवात करूया, की मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क काही सर्व नकारात्मक नाहीये. सर्व हक्क हे नकारात्मक नाहीये. जे एकच मिनिटं थोडस याला क्लिअर करतो मी. इंक बदलून घेतो याची. हा. मूलभूत हक्क सर्व नकारात्मक नाहीये. काही हक्क सकारात्मक आहे, काही हक्क नकारात्मक आहे. तुम्हाला फसवण्यासाठी देतात सर्व हक्क नकारात्मक आहे. तर असं नाहीये. काही नकारात्मक आहे, काही सकारात्मक आहे. यासाठी न्यायालयात दाद मागता येते का? हो, आम्हाला जर हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं, जर ह्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर आम्हाला न्यायालयात दाद मागता येते. आणीबाणी दरम्यान स्थगित करता येतात का? हो, तर हो, आणीबाणी दरम्यानमध्ये काही हक्क वगळता कलम 20 आणि कलम 21 हे कोणत्याच आणीबाणीच्या दरम्यान वगळता येत नाही. पण हे दोन हक्क जर सोडले तर बाकीचे हक्क आणीबाणीच्या काळामध्ये स्थगित करता येतात. न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. निरंकुश गाव नाही याच्यावरती अंकुश ठेवलेला आहे, म्हणजे याच्यावरती कंट्रोल आहे. हे हक्क अनकंट्रोल नाही. अनिर्बंध आहे का? हो, तर नाही. यांच्यावरती काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. गुणात्मक आहे का? तर हो, 100% हे हक्क गुणात्मक आहे. काही हक्क परकीयांना पण उपलब्ध आहेत, केवळ भारतीयांना उपलब्ध नाहीत. काही हक्क परकीयांना देखील उपलब्ध आहेत. सगळे हक्क परकीयांना उपलब्ध किंवा काही हक्क परकीयांना उपलब्ध आहेत, केवळ भारतीयांसाठी मूलभूत हक्क उपलब्ध नाहीत. राज्यघटना हा देशाचा मूलभूत कायदा. देशाचा मूलभूत कायदा कोणता? तर राज्यघटना आहे. काही जे अधिकार आहेत, काही जे अधिकार असतात त्यांना संरक्षण दिलं जातं, त्यांना हमी दिली जाते. त्याच अधिकारांना फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. व्यक्तीच्या सर्वकष विकासासाठी, त्याची डेव्हलपमेंट करायसाठी व्यक्तीची मूलभूत हक्क गरजेचे असतात. तर काही आता मानवी अधिकार, मानव अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये येत नाही. माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये येत नाही. हे अधिकार आहेत, पण ते मूलभूत अधिकार नाहीत. हे पाठ करून ठेवा. मानव अधिकार मूलभूत अधिकार नाही. माहितीचा अधिकार मूलभूत अधिकार नाही. पिळवणुकीचा अधिकार मूलभूत अधिकार आहे. धर्म स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत ते मूलभूत अधिकारांमध्ये येतात. कोणते मूलभूत अधिकारांमध्ये येतात आणि कोणते येत नाही? पिळवणूक आणि धर्म स्वातंत्र्य मूलभूत अधिकारात येतात. मानव अधिकार आणि माहितीचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये येत नाही. मूलभूत अधिकार समर्थनीय आहेत का? हो, तर हो, मूलभूत अधिकार समर्थनीय आहेत. संसद त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते का? तर हो, संसद त्यामध्ये दुरुस्ती करू शकते, पण दुरुस्ती करण्याला मर्यादा आहे. दुरुस्ती करण्याला मर्यादा काय आहेत? काय काय मर्यादा आहेत? दुरुस्ती करत असताना मूलभूत संरचना आम्हाला बदलता येणार नाही. कोणत्या खटल्यामध्ये सांगितलंय? केशवानंद भारती खटला. कधीचा आहे? 1973चा तो खटला आहे. आंबेडकर जे आहेत त्यांनी म्हटलं होतं का मूलभूत हक्क जे आहेत ते भाग 3 मध्ये दिलेले आहेत आणि भाग 3 हा संविधानाचा सर्वाधिक टीकात्मक भाग आहे. सर्वात टीकात्मक भाग आहे. भाग 3 हा संविधानाचा सगळ्यात टीकात्मक भाग आहे असं आंबेडकरांनी म्हटलं होतं. आणि कलम जो 32 आहे, ज्याला घटनात्मक उपायांचा हक्क म्हटलं जातं, यालाच आंबेडकरांनी संविधानाचा आत्मा आणि संविधानाचं हृदय म्हटलेले. पाठ करा. संविधानाचा आत्मा कलम 32 ला संविधानाचा आत्मा आणि हृदय कोणी म्हटलं? तर आंबेडकरांनी. भाग 3 ला सर्वाधिक टीकात्मक भाग कोणी म्हटलं? तर आंबेडकरांनी. कलम 32 घटनात्मक उपायांचा अधिकार आहे. म्हणजे काय? जर आपल्याला मूलभूत हक्कांपासून जर वंचित केलं तर आपण सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32 चा वापर करून आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो की माझ्या मूलभूत हक्कांचं हनन झालेलं आहे. तर कलम 32 अंतर्गत आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आपण मूलभूत हक्क परत मिळवू शकतो. म्हणून याला घटनात्मक उपायांचा हक्क असं म्हटलेलं आहे. कलम 32 अंतर्गत आपल्याला ते सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं आणि कलम 226 अंतर्गत ते आपल्याला हायकोर्टमध्ये जाता येतं.
पण कलम 32 हा आपला मूलभूत हक्क आहे. पण कलम 226 अंतर्गत जे आपण हायकोर्टमध्ये जातो ते मूलभूत हक्कांमध्ये येत नाही. कारण मूलभूत हक्कांची सुरुवात कलम 12 पासून कलम 35 पर्यंत मूलभूत हक्क आहे. त्याच्यामध्ये कलम 226 येत नाही. त्याच्यामुळे तो हायकोर्टमध्ये आपण मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं तर हायकोर्टमध्ये जाऊन आपण ती मिळवू शकतो कलम 226 अंतर्गत, पण तो आपला मूलभूत हक्क येत नाही. पण कलम 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ते मूलभूत हक्क मिळवू शकतो. हा आपला मूलभूत हक्क येतो. तर आंबेडकरांनी भाग 3 ला टीकात्मक भाग म्हटलंय आणि कलम 32 ला आत्मा आणि हृदय म्हटले. यावरती प्रश्न येतो तो आपल्याला कळला पाहिजे. स्वातंत्र्याला समतेपासून वेगळं करता येत नाही, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळं करता येत नाही आणि स्वातंत्र्य समतेला बंधुतेपासून वेगळं करता येत नाही असं कोणी म्हटलंय, तर ते देखील आंबेडकरांनी म्हटलंय. त्यावरती प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे फंडामेंटल राईट्सची ती आपल्याला कळायला पाहिजे. आता आपल्याला पुढचा जो घटक आहे तो कलम आर्टिकल 12 पाहायचा. इथून पुढे आपण प्रत्येक आर्टिकल पाहत जाणार आहे. कलम 12 मध्ये काही व्याख्या दिलेल्या आहेत. व्याख्या म्हणजे काय? राज्याच्या व्याख्यामध्ये काय काय येतं, आपण राज्य कुणाला म्हणू शकतो याचा जो अंदाज आहे किंवा याचा जो संदर्भ आहे हा कलम 12 मध्ये घेतलाय की राज्यामध्ये नेमकं काय काय येतं. तर सर्व स्थानिक प्राधिकरण जे आहेत ते राज्यामध्ये येतात. सर्व स्थानिक प्राधिकरण म्हणजेच नगरपालिका राज्याच्या व्याख्येत येतात, जिल्हा बोर्ड राज्याच्या व्याख्येत येतात, पंचायत राज्याच्या व्याख्येत येतं, जिल्हा मंडळ राज्याच्या व्याख्येमध्ये येतात, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट ज्याला विश्वस्त असं म्हटलं जातं ते सुद्धा राज्याच्या व्याख्येत येतं, संसद राज्याच्या व्याख्येत येते, भारत सरकार राज्याच्या व्याख्येत येतं, विधिमंडळ राज्याच्या व्याख्येत येतं, राज्य सरकार राज्याच्या व्याख्येत येतं, LIC, ONGC, सेल आणि SBI हे सुद्धा याला सुद्धा आपण राज्य असं म्हणू शकतो. अन्य इतर जे प्राधिकरण आहेत ते सुद्धा राज्याच्या व्याख्येत येतात. स्थानिक शासन राज्याच्या व्याख्येमध्ये येतं. भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर ज्या काही शासकीय संस्था असतात त्या सुद्धा राज्याच्या व्याख्येमध्ये येतात. विधान परिषद, जिल्हा परिषद हे सुद्धा राज्याच्या व्याख्येमध्ये येतं. तर आता एवढं सगळं जर राज्याच्या व्याख्येमध्ये येतं एवढं सगळं याच्यावरून कन्क्लुजन असं काढा का राज्याच्या व्याख्येमध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी येतात, पण त्याच्यामध्ये उच्च न्यायालय राज्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. याच्या मागे कारण असं आहे की ज्यावेळेस न्यायव्यवस्था जेव्हा नियम तयार करत असते त्यावेळेस ती राज्य संस्था असते, पण ज्यावेळेस ती न्यायिक अधिकार म्हणजे न्याय देण्याचं ज्यावेळेस ती काम करत असते त्यावेळेस ती राज्य संस्था म्हणून काम करत नाही. ज्यावेळेस ज्यावेळेस न्यायालय जे आहेत ते ज्यावेळेस ते नियम तयार करत असतात त्याच वेळेस ते राज्य संस्थेच्या व्याख्यात बसतात, पण ज्यावेळेस ते न्यायिक अधिकार वापरत असतात त्यावेळेस ते राज्य संस्थेच्या व्याख्येमध्ये येत नाही. मग आता सर एवढं सगळं कसं पाठ करायचं? सगळं नाही पाठ करायचं, याचं एक कन्क्लुजन काढून घ्यायचं. ते असं की राज्याच्या व्याख्येमध्ये सगळ्या गोष्टी येतात पण त्याच्यामध्ये उच्च न्यायालय येत नाही, सहकारी संस्था, NCERT, BCCI या 4 गोष्टी राज्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. उच्च न्यायालय राज्याच्या व्याख्येत येत नाही, सहकारी संस्था येत नाही, NCERT येत नाही आणि BCCI येत नाही. उरलेलं सारं जग राज्याच्या व्याख्येमध्ये येतं असा अर्थ काढून घ्यायचा आणि उत्तर वरीलपैकी सर्व लिहायचं. काय येत नाही? सहकारी संस्था, NCERT, BCCI आणि उच्च न्यायालय राज्याच्या व्याख्येमध्ये येत नाही. पुढचा आर्टिकल येतो कलम 13, न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व. म्हणजे काय हो न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? जर एखादा कायदा तयार केला आणि तो कायदा जर चुकीचा आहे किंवा बरोबर आहे याचं परीक्षण करण्याचा जो न्यायालयाचा अधिकार असतो त्याला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व असं म्हटलं जातं. आता कलम 13 मध्ये काय म्हणतो? जर फंडामेंटल राईट्स जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याच्या विसंगत जर कायदे निर्माण झाले म्हणजे मूलभूत हक्कांचं हनन करणारे जर काही कायदे जर निर्माण केले असतील तर ते कायदे झिरो म्हणजे शून्यवत करण्याचा जो अधिकार आहे तो न्यायालयाला आहे. म्हणजे एखादा कायदा संसदेने तयार केला आणि त्या कायद्यामुळे जर मूलभूत हक्कांना जर बाधा येत असेल तर ते कायदे बाद करण्याचा, त्या कायद्याला शून्य करण्याचा जो अधिकार आहे तो न्यायालयाला येतो. हा अधिकार न्यायालयाला कलम 13 अंतर्गत मिळतो. आता सुप्रीम कोर्टला हा अधिकार कलम 32 नुसार आहे आणि हायकोर्टला हा अधिकार 226 नुसार आहे. आलं लक्षात? सुप्रीम कोर्टला हे जे असे मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे कायदे बाद करण्याचा अधिकार कलम 32 नुसार आहे आणि हायकोर्टला तो अधिकार कलम 226 नुसार आहे. म्हणजे जर उल्लंघन झालं, मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं तर ते मूलभूत हक्क आपल्याला पुन्हा प्राप्त करून घेता येतात. जर याच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर हा सुप्रीम कोर्टमध्ये हे मूलभूत हक्क परत प्राप्त करून घेऊ शकतो कलम 226 अंतर्गत आणि हायकोर्टमध्ये जाऊन हे परत मूलभूत हक्क प्राप्त करून घेऊ शकतो कलम 226 अंतर्गत. आलं लक्षात? तर सुप्रीम कोर्ट कलम 32 सुप्रीम कोर्टने म्हटलं की कलम जो 32 आहे त्या घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य आहे
फंडामेंटल राईट्स मधला जो कलम 32 आहे, सुप्रीम कोर्टने कलम 32ला मूलभूत वैशिष्ट्य असं म्हटलंय. आता मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे काय आपण पाहिलं. अशा काही गोष्टी आहेत ज्या बदलताच येत नाही. जर ते बदलले तर देश चालवणं, राज्यघटनेनुसार देश चालवणं अशक्य होऊन जाईल. तर त्या गोष्टी बदलता येत नाही. म्हणून त्या मूलभूत संरचनेमध्ये मूलभूत वैशिष्ट्य म्हणजेच मूलभूत संरचना. याच्यामध्ये कलम 32 येतं, कायद्यासमोर समानता येते, धर्मनिरपेक्षता, या बाकीच्या गोष्टी आहेत किंवा मूलभूत हक्क आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत. या सगळ्या गोष्टी मूलभूत हक्क, कलम 32, कायद्यासमोर समानता, धर्मनिरपेक्षता, ह्या ज्या गोष्टी आहेत या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये येतात. आता गंमत अशी की हे जे मूलभूत हक्क आहेत, हे मूलभूत हक्क परत आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी रिट्स काढावे लागतात. आणि हे रिट्स काढणं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या द्वारे आपण हे रिट्स काढू शकतो. आलं लक्षात. आता हे जे मूलभूत वैशिष्ट्य येतं, मूलभूत वैशिष्ट्य जे असतं त्याच्यामध्ये कलम 368 नुसार ते बदल करता येत नाही, हे आपल्याला माहित आहे. तर आता हे मूलभूत हक्क परत प्राप्त करून घेण्यासाठी रिट्स काढावे लागतात. आता रिट्स म्हणजे काय आपल्याला ते कळलं. तर हे मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन जर झालं असेल तर सुप्रीम कोर्ट रिट्स काढू शकतं. तर सुप्रीम कोर्टचे हे रिट्स काढण्याचे अधिकार जे आहेत ते प्रारंभिक आहे. म्हणजे काय, मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं तर आपण डायरेक्ट पहिल्यांदा सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याचा अधिकार आहे. म्हणून हे अधिकार प्रारंभिक आहे. हे व्यापक सुप्रीम कोर्टचे रिट्स काढण्याचे जे अधिकार आहे ते व्यापक म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट निर्देश पण काढू शकतं, आदेश पण काढू शकतं आणि रिट्स पण काढू शकतं. म्हणून सुप्रीम कोर्टचे जे अधिकार आहेत हे व्यापक आहे, पण असमावेशक नाही. कारण फक्त आणि फक्त रिट्स काढण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टलाच नाहीये, तर ते अधिकार हायकोर्टला सुद्धा आहेत. म्हणून ते अधिकार असमावेशक नाही, तर ते हायकोर्टच्या समदर्जाचे आहेत, सारखे आहेत. हायकोर्टला पण असे रिट्स काढण्याचे अधिकार आहेत. हायकोर्ट सोबत ते समवर्ती आहेत. हायकोर्ट सोबत ते कसे आहेत, समवर्ती आहेत. तर सुप्रीम कोर्टचे रिट्स काढण्याचे अधिकार असमावेशक नाहीये, तर ते हायकोर्ट सोबत समवर्ती असलेले आपल्याला पाहायला मिळतात. 1950 पूर्वी असे रिट्स काढण्याचे अधिकार केवळ कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास हे जे 3 न्यायालय आहेत, हे 3 न्यायालयांनाच फक्त रिट्स काढण्याचे अधिकार होते. पण सध्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांना सुद्धा रिट्स काढण्याचे अधिकार आहे. सुप्रीम कोर्टला कलम 32 नुसार आणि हायकोर्टला कलम 226 नुसार रिट्स काढण्याचे अधिकार आहे. संसद रिट्स काढण्याचे जे अधिकार आहे ते इतर न्यायालयांना सुद्धा देऊ शकते. तर इतर न्यायालयांना देऊ शकते का रिट्स काढण्याचे अधिकार संसद? तर 100% इतर न्यायालयांना सुद्धा रिट्स काढण्याचे अधिकार देऊ शकते. आता हे रिट्स कोणकोणते हो? तर बंदी प्रात्यक्षिकरण, प्रोहिबिशन ज्याला प्रतिषेध असं म्हटलं जातं, सर्शिओराय ज्याला उत्प्रेक्षण आणि प्राकर्षण मराठीमध्ये म्हटलं जातं, को वारंटो ज्याला अधिकार पृच्छा असं म्हटलं जातं, आणि मॅन्डॅमस ज्याला परमादेश किंवा महादेश असं म्हटलं जातं. अशा प्रकारचे रिट्स काढले जातात. तर रिट्स कोणकोणते काढले जातात? बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस, प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध, उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण म्हणजे सर्शिओराय, को वारंट म्हणजे अधिकार पृच्छा आणि मॅन्डॅमस म्हणजे परमादेश किंवा महादेश. असे 5 प्रकारचे रिट्स काढले जातात. रिट्स मध्ये निषेधाज्ञा म्हणून असं काही येत नाही. तुम्हाला फसवण्यासाठी निषेधाज्ञा तिथं एमसीक्यू मध्ये दिलेलं असतं. आता बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला जर अटकेमध्ये टाकलेला असेल तर आपल्याला अटकेमध्ये कारण नसताना जर टाकलं असेल तर आपला मूलभूत अधिकार आहे हा, की आम्हाला अटक का बरं केली हे आम्हाला सांगा, आम्हाला न्यायालयासमोर प्रेझेंट करा. आम्हाला असं तुम्ही दांबून नाही ठेवू शकत. माझ्या मूलभूत अधिकारांचं हनन होत असेल तर आपला सुप्रीम कोर्टमध्ये कलम 32 नुसार हेबियस कॉर्पस 32 नुसार आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आपण कलम 32 नुसार म्हणू शकतो की आमच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालंय, आमच्या व्यक्तीला लांबून ठेवलंय. तर त्यावेळेस सुप्रीम कोर्ट बंदी प्रात्यक्षिकरण म्हणजे हेबियस कॉर्पस नावाचा रिट्स काढते. अटकेत ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर ठेवणाऱ्याने अटकेच्या कारणाचं समर्थन केलं पाहिजे. तर अगोदर ज्या व्यक्तीला अटकेत ठेवलं त्याला आधी न्यायालयात हजर केलं पाहिजे, आणि ज्या व्यक्तीने त्याला अटकेमध्ये ठेवलंय त्या व्यक्तीने त्याला अटकेत का बरं ठेवलं त्याचं समर्थन केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, असा न्यायालय आदेश देतं. त्या आदेशाला हेबियस कॉर्पस असं म्हटलं जातं. म्हणजेच अटकेची कायदेशीरता सुप्रीम कोर्ट तपासतं. तर हेबियस कॉर्पस नुसार अटकेची कायदेशीरता तपासली जाते. तर बंद केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर प्रेझेंट करण्यासाठी सुप्रीम कोर्ट हेबियस कॉर्पस नावाचा रिट्स काढते. प्रोहिबिशन म्हणजे काय? प्रतिषेध प्रोहिबिशन म्हणजे ना आपण प्रोहिबिट करणं म्हणजे काय? थांबवतो. आपल्या अधिकार क्षेत्रात न येणाऱ्या बाबींवर कारवाई न करण्याची कनिष्ठ सत्तेला न्यायालयाने केलेली मनाई. म्हणजे जर एखाद्या कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकारामध्ये एखादी गोष्ट येत नाही आणि तरी देखील एक कनिष्ठ न्यायालय त्याच्यावरती निकाल देत असेल
तर याच्यावरचं न्यायालय काय म्हणते की तुम्ही थांबा, याच्यावरती निकाल देऊ नका, तुमच्या हे अधिकारात येत नाही, असा सल्ला, असा उपदेश हे सुवरचं न्यायालय देत असतं. याला प्रतिषेध असं म्हटलं जातं, त्याला प्रोहिबिशन असं म्हटलं जातं. कनिष्ठ न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयासमोर जो खटला चालू आहे त्या खटल्याला तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या हे अधिकारात येत नाही, तुम्ही हे करण्यापासून थांबा. आणि मग याच्यामध्ये एक प्रश्न विचारला जातो का प्रतिषेध, हा प्रतिषेधच फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक सत्तेविरोधात काढला जातो. तर परीक्षेला प्रश्न विचारतात खालीलपैकी कोणता रिट्स फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक सत्तेविरुद्ध काढला जातो, तर त्याचं उत्तर येतं प्रतिषेध. हे जे प्रोहिबिशन आहे हे प्रोहिबिशनच फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक सत्तेच्या विरोधात काढलं जातं. पुढचा विषय येतो सर्शिओराय. या सर्शिओरायला उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण असं देखील म्हटलं जातं. सर्शिओरायला उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण असं म्हटलं जातं. तर इथं फक्त काय केलं जातं, कनिष्ठ न्यायालयाला मनाई केली जाते का तुमच्या अधिकारामध्ये येत नाहीये, त्यामुळे तुम्ही याच्यावरती कारवाई करू नका, याला मनाई केली जाते, तुम्हाला ते काम करण्यापासून थांबवलं जातं, त्याला प्रोहिबिशन असं म्हटलं जातं. पण आता सर्शिओरायमध्ये काय केलं जातं, कनिष्ठ न्यायालयाकडे जो असलेला खटला आहे तो वरिष्ठ न्यायालय स्वतःकडे काढून घेतं. कनिष्ठ न्यायालयाकडचा खटला वरिष्ठ न्यायालय स्वतःकडे काढून घेणं याला सर्शिओराय म्हटलं जातं. आणि काम करण्यापासून थांबवणं याला प्रोहिबिशन असं म्हटलं जातं. तर चालू असलेलं जे कामकाज आहे ते योग्य विचारार्थ स्वतःकडे किंवा अन्य न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याचा ज्या अधिकार आहे त्याला, त्या अधिकाऱ्याला सर्शिओराय असं म्हटलं जातं. समजा एखादा खटला चुकीच्या पद्धतीने कनिष्ठ न्यायालय हँडल करत असेल तर कनिष्ठ न्यायालयाला ते थांबवलं जातं आणि तो खटला स्वतःकडे किंवा इतर न्यायालयाकडे हस्तांतरित केला जातो. याला सर्शिओराय असं म्हटलं जातं. अधिकार पृच्छा याला को वॉरंट असं म्हटलं जातं. अधिकार पृच्छा म्हणजे विचारलं जातं, पात्रता नसलेल्या एखाद्या व्यक्तीने सार्वजनिक पद धारण केलेलं असेल ते सार्वजनिक पद धारण करण्यासाठी त्याला मनाई केली जाते. कोणत्या अधिकाराखाली तू हे पात्रता नसताना हे पद धारण केले असं त्याला विचारलं जातं. या रिट्सला को वॉरंटो असं म्हटलं जातं. काय पदाची कायदेशीरता तपासली जाते, म्हणजे ज्या पदावरती तू जर एखाद्या व्यक्तीच्या पदावरती बसलाय तर तुझी त्या पदावरती बसण्याची पात्रता आहे किंवा नाही हे तपासलं जातं, त्याला को वॉरंटो असं म्हटलं जातं. परमादेश म्हणजे मॅन्डॅमस, न्यायालय एखाद्या अधिकाऱ्याला कर्तव्य पार पाडण्याचा जो आदेश देते त्याला मॅन्डॅमस असं म्हटलं जातं. काही अधिकारी फक्त बिनपगारी पगार खात राहतात, पगार खात राहतात, काम काहीच करत नाही. तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांना एक सल्ला दिला जातो, बाळा तू काहीतरी काम कर. हा काम करण्याचा जो जो आदेश आहे तो आदेश दिला जातो त्याला मॅन्डॅमस असं म्हटलं जातं. तर हे जे रिट्स आहे, या रिट्स प्रत्येक रिट्स कशासाठी काढला जातो याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि जोड्या लावायचा प्रश्न असा बऱ्याच वेळा आलेला आहे, त्यामुळे हे जे रिट्स आहे कशासाठी काढले जातात हे तुम्हाला कळायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट केवळ फंडामेंटल अधिकारांसाठीच रिट्स काढू शकतं, तसं हायकोर्ट हे फंडामेंटल राईट्स आणि इतर अधिकारांसाठी सुद्धा काढला जातो. म्हणजे रिट्स काढण्याचा अधिकार कोणाला जास्त आहे तर हायकोर्टला जास्त आहे, कारण हायकोर्ट फंडामेंटल राईट्स आणि बाकीचे पण कारण आहेत त्यांच्यासाठी हे रिट्स काढू शकतात. पण सुप्रीम कोर्ट फक्त आणि फक्त फंडामेंटल राईट साठीच हे रिट्स काढू शकतात. म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोघांचे रिट्स काढण्याचे अधिकार समान नाहीत, कारण हायकोर्टला रिट्स काढण्याचे जास्त अधिकार आहे, सुप्रीम कोर्टला रिट्स काढण्याचे कमी अधिकार आहे. बंदी प्रत्यक्षीकरण हे बघितलं आपण, ज्याला हेबियस कॉर्पस असं म्हटलं. जर न्यायालयाने फौजदारी गुन्ह्यांबद्दल ऑलरेडी तुरुंगवास दिलाय, म्हणजे एखाद्या व्यक्तीने खून केलाय त्याच्यावरती फौजदारी गुन्हा झालेला आहे आणि त्याला ऑलरेडी जर न्यायालयाने तुरुंगवास दिलेला असेल तर अशा व्यक्तीची सुटका करण्यासाठी हे बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस काढला जात नाही. कळलं? तर सुप्रीम कोर्टला हे जे हेबियस कॉर्पस आहे याच्या विरोधात सुप्रीम कोर्ट केवळ शासनाला आदेश देऊ शकतं. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पसचा जो आदेश आहे किंवा हे जे रिट्स काढण्याचे आदेश आहे हे सुप्रीम कोर्ट फक्त शासनाला उद्देशून देऊ शकतं. तसं हायकोर्ट शासन आणि व्यक्तीलाही उद्देशून देऊ शकतं. म्हणजे परत एकदा हायकोर्टला रिट्स काढण्याचे जे किंवा जे आदेश देण्याचे अधिकार हे हायकोर्टला थोडेसे जास्त आहेत. हे व्यक्तीला पण देऊ शकतं आदेश आणि शासनाला पण आदेश देऊ शकतं. पण सुप्रीम कोर्ट फक्त रिट्स काढण्याचे जे आदेश आहे हे फक्त शासनाच्या विरोधातच काढू शकतं. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला जमायला पाहिजे. केशवानंद भारती खटला आहे कधीचा 1973चा. सुप्रीम कोर्टने मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा कायदा कलम 368 अंतर्गत न्यायालयात त्याला आव्हान देता येतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे केशवानंद भारती खटला काय म्हणतो का सुप्रीम कोर्टला मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारा कायदा, जर एखादा कायदा केला असेल आणि एखादा कायद्याने जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन जर झालं असेल तर त्या कायद्याला
आव्हान देता येऊ शकतं न्यायालयामध्ये, हे केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे. तर एखादा कायदा जर न्यायालयाने केला, कायदे मंडळाने एखादा कायदा केला आणि त्या कायद्यामुळे जर मूलभूत हक्कांचं हनन होत असेल, तर त्या कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देता येतं, असं कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं होतं? केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं. कारण मूलभूत हक्क मूलभूत संरचनेचा भाग आहे. तुम्हाला मूलभूत हक्कांमध्ये घटना दुरुस्ती करता येईल. कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येईल. तुम्ही घटनेत बदल करा, पण घटनेची जी मूलभूत संरचना आहे, त्या मूलभूत संरचनेला तुम्हाला धक्का लावता येणार नाही. घटनेची मूलभूत संरचनेला तुम्ही अजिबात बाधा आणू शकत नाही. हे कोणी सांगितलंय? तर हे कोणत्या खटल्यामध्ये सांगितलंय? तर हे केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलंय. एक जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. समतेचा अधिकार कलम 14 पासून कलम 18 मध्ये समतेचे अधिकार दिलेत. स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22 मध्ये, शोषणाचे अधिकार कलम 23 आणि 24 मध्ये, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25 पासून 28 पर्यंत आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार कलम 29 आणि 30 मध्ये दिलेत. तर कशामध्ये काय काय दिलं याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले. समता 14 ते 18, स्वातंत्र्य 19 ते 22, शोषण 23-24, धर्म स्वातंत्र्य 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कलम 29 आणि 30. हे मला पाठ असायला पाहिजे, कारण यावरती हमखास प्रश्न विचारतो. तर काही कलम्स आहेत, काही कलम आहेत, त्या कलमांवरती आयोग जोड्या लावायला प्रश्न विचारतो. हे कलम तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. मी जे इथे कलम दिलेत हे PYQ मधून काढलेले आहेत. यावरती ऑलरेडी प्रश्न आलेत. कलम 14 म्हणजे कायद्यासमोर समानता, कलम 15 म्हणजे भेदभावाचा अभाव, धर्म, वंश, जात इत्यादी कारणांवरनं भेदभाव केला जाणार नाही, हे कलम 15 सांगतो. कलम 16 संधीची समानता, कलम 16 मध्ये काय? संधीची समानता, सरकारी नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना समान संधी असेल. कलम 17 म्हणतो अस्पृश्यतेची समाप्ती. कलम 18 मध्ये दिले पदव्यांची समाप्ती किंवा त्याला किताब नष्ट करणं असं देखील म्हटलं जातं. कलम 21 मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण आहे. कलम 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे. कलम 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे. कलम 21 मध्ये जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण दिलेले आहेत. कलम 26 मध्ये धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य आहेत. कलम 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माला कर द्यायचं किंवा नाही याचं स्वातंत्र्य कलम 27 मध्ये. कलम 28 मध्ये नैसर्गिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येईल का नाही याच्या रिलेटेडच्या ज्या गोष्टी आहेत कलम 28 मध्ये. कलम 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य सांगितलेले आहेत. कलम 23 मध्ये मानवी व्यापारास प्रतिबंध केलाय किंवा शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे, मानवी व्यापार आणि शोषणाविरुद्धचा अधिकार कलम 23 मध्ये. कलम 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधांचं स्वातंत्र्य कलम 29 मध्ये दिलेले आहेत. आणि कलम 30 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापनेचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर आतापर्यंत हे जे आर्टिकल मी सांगितले तुमच्यासाठी फार फार महत्वाचे आहेत. कायद्यासमोर समानता, धर्म, वंश, स्वातंत्र्य इत्यादी कारणांवरनं भेदभावास मनाई, संधीची समानता, अस्पृश्यता समाप्ती, किताब समाप्त आहेत, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे, धार्मिक व्यवहारांचा अधिकार 26 मध्ये आहेत. आणि फक्त धार्मिक स्वातंत्र्य म्हटलं तर कलम 25 मध्ये धार्मिक स्वातंत्र्य आणि कलम 26 मध्ये व्यवहारांचं स्वातंत्र्य. इथं धर्माचं स्वातंत्र्य आणि इथं धर्माचं व्यवस्थापनाचं स्वातंत्र्य, एखाद्या धर्माला कर देण्याचं स्वातंत्र्य. त्याचबरोबर 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण देता येईल का नाही याचा अधिकार 28 मध्ये दिलेला आहे. मानवी व्यापारास प्रतिबंध 23 आहे. शोषणाविरोधाचा हक्क 23 आहे. अल्पसंख्याकांचा हितसंबंध 29 मध्ये आहेत आणि अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापनेचा अधिकार हा 30 मध्ये आहेत. काही अधिकार केवळ आणि केवळ भारतीयांनाच अवेलेबल आहेत. फार फार महत्वाचा प्रश्न आहे. केवळ भारतीयांसाठी अवेलेबल असणारे अधिकार कोणते? कलम 15, 16, 19, 29 आणि 30 पाठ करायची ही पट्टी. कलम 15, 16, 19, 29, 30 हे अधिकार ओनली भारतीयांना आहेत. हे अधिकार परकीयांना मिळत नाही. उरलेले बाकीचे जे अधिकार आहेत ते परकीयांना मिळतात. बाकीचे अधिकार परकीयांना मिळतात, पण कलम 15, 16, 19, 29, 30 हे अधिकार फक्त आणि फक्त भारतीयांचे आहेत. कलम 21 हा भारतीय आणि परकीयांना सुद्धा अवेलेबल होतो. कलम 14 भारतीय परकीयांना दोघांना अवेलेबल आहे. कलम 21 भारतीय परकीय दोघांनाही अवेलेबल आहे. बाकीचे जे अधिकार आहेत ते दोघांनाही अवेलेबल होतात. फक्त काही आर्टिकल आहे 15, 16, 19, 29, 30 हे अधिकार फक्त आणि फक्त भारतीयांना अवेलेबल आहेत. इथे MCQ मध्ये हे 3 आर्टिकल मध्ये आयोग फसवतो, म्हणून मी हे इथं 3च दिलेत. कलम 21, 14 आणि 21 हे भारतीय नागरिक आणि परकीय नागरिक या दोघांना देखील अवेलेबल आहेत.
तर अशा प्रकारे हे आर्टिकल पाठ करायचे. या आर्टिकल्स वरती प्रश्न 100% विचारला जातो. मला तुमच्याकडनं हे तोंडपाठ असायला पाहिजे. थँक्यू सो मच.